माजी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आज मुली प्रत्येक ठिकाणी पुढे आहेत। नेव्हीमध्ये असो, आर्मीमध्ये असो किंवा प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्याला अग्रेसर दिसून येतात। त्याचप्रमाणे आमची प्रत्येक इथे असलेल्या प्रत्येक मुलींची इच्छा आहे की मुलींनाही SRPFमध्ये जागा मिळाल्या पाहिजेत आणि इथे असलेल्या प्रत्येक मुलांच्या आईवडिलांचे स्वप्न आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ह्या येणाऱ्या भरतीमध्ये भरती होईल। त्यामुळे आमची सगळ्यांची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की येणारी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी। धन्यवाद। पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांप्रमाणे मुलींनाही राज्य राखीव पोलीस दलामध्ये SRPFमध्ये जागा मिळालीच पाहिजे। आज घटस्थापनेच्या दिवशी मुलींची अशी एक इच्छा आहे, आर्मी, नेव्ही, प्रत्येक ठिकाणी मुलींना संधी आहेत। राज्य राखीव पोलीस दलामध्येही मुलींना संधी मिळावी अशी प्रत्येक विद्यार्थिनींची, अख्ख्या महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी माझी प्रत्येक जणीची इच्छा आहे। अशी माझी तातडीने गृहमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना ह्यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी माझी तमाम विद्यार्थिनींची इच्छा आहे। आज काय साकडा मी देवींना एकच साकडा आहे की एकापेक्षा अधिक फॉर्म भरता आले पाहिजेत। महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक फॉर्म भरता आले पाहिजेत। एक फॉर्म जर असेल तर एका चुकीमुळे विद्यार्थ्याला 2 वर्ष भरती करावी लागते। प्रत्येक आईवडिलांची तेवढी शिकवण्याची 2 वर्ष पोलीस भरती करण्याची परिस्थिती नसते। विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक फॉर्म भरता यावे अशी प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे। माझी आई जय भवानी देवीला इच्छा आहे, तिनेही शिवाजी महाराजांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे। माझी ही इच्छा पूर्ण करेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। एकापेक्षा अधिक फॉर्म भरता आले पाहिजेत। SRPF मध्ये जागा मुलींना मिळाल्याच पाहिजेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।